राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य. आदिवासींची संख्या सर्वच तिथं जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांचं एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले. तिथे ते भेटायला गेल्याच्यानंतर त्या ज्या एजन्सी असतात CBI, ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं. तुम्ही केलं माहिती नाही, पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवनात करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धडधडीत उदाहरण आहे. आणि म्हणजे अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. आम्हाला माहिती आहे, मतांची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही. पण तत्व म्हणून सुद्धा उद्धव साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही.